या कार्यक्रमाच्या आयोजक ॲस्ट्रो गुरुमा डॉक्टर सौ ज्योती जोशी मॅडम यांना मी विनंती करीन की त्यांनी 2 शब्द आम्हाला सांगावे, आम्हाला मार्गदर्शन करावे. जय ज्योतिष. शुभम भवतु. आवाज नाही आला, मोठा आवाज पाहिजे. हां, परफेक्ट. सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी, अभिजित प्रतिष्ठानची सर्व टीम, सर्व अभ्यासक, माझे गुरुवर्य आदरणीय शरद जोशी सर, आदरणीय श्री सुनील पुरोहित सर, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस खास आहे. म्हणजे अधिवेशन खूप होतात, दरवर्षी होतात, पण त्या अधिवेशनाला परिवार महोत्सव हे नाव क्वचित दिलं जातं, जे आज दिल्या गेलं आहे. या नावावर आपण टाळ्या वाजवूया. अधिवेशन म्हणजे नेमकं काय? तर समविचारी, एकाच विचाराचे, एकाच ध्येयाचे, एकच मशाल घेऊन पुढे जाणारे सर्व जेव्हा एका व्यासपीठावर येतात त्याला आपण म्हणतो अधिवेशन. होतं काय ना की आपण सर्व ऋषीमुनींनी निर्माण केलेलं हे शास्त्र पिढ्यानपिढ्या पुढे नेतो आहे, पण आपण भेटतो केव्हा? आपल्याच संस्थेचे विद्यार्थी. आज मला इतका अभिमान वाटतो आहे, संस्थेचे विद्यार्थी बसलेले आहेत आणि सगळ्यांनी स्वतःचं वेगवेगळं कर्तृत्व गाजवलं आहे, अगदी रांगेने 1 2 3 4 5 किंवा सर्व आघाड्यांवर. ज्योतिषशास्त्र हे मुळात एक मशाल आहे. ही मशाल निर्माण केली आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी. मशाल घेऊन आपण हिमालयाच्या टोकाशी आपल्याला जायचं आहे. एक पिढी गेली, पुढची पिढी आली, तिने मशाल अजून पुढे नेली, त्याच्या पुढच्या पिढीने मशाल अजून पुढे नेली. पण असं वन वे प्रगती होत नाही. आणि वन वे प्रगती होत नाही म्हणून आपलं कार्य महत्त्वाचं ठरतं. अडथळे आले, येणार होते, त्यांनी यावं. ते अडथळे येतात म्हणून आपण प्रगत होतो. जसं मला पुरोहित सरांचं एक वाक्य आठवतं, मागच्या एका कोणत्या तरी व्याख्यानात ते बोलले होते, महाराष्ट्रात ज्योतिषशास्त्र यासाठी प्रगत झालं की महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती होती. बरोबर आहे ना? तर ही फॅक्ट आहे. असंच आपण जेव्हा पिढ्यानपिढ्या मशाल घेऊन जात होतो, अडथळे आले. नालंदा युनिव्हर्सिटीच्या आगीत आपले अनेक ग्रंथ गेले, आपलं शास्त्र खूप मागे गेलं आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी पुन्हा वाढली. नवीन संशोधनाची, नवीन ज्ञानाची, अभ्यास करण्याची आणि शास्त्र घराघरात पोचवण्याची. आपण ती मशाल घेऊन पुढे जात आहोत. पुढची पिढी ती अजून पुढे नेणार आहे. शास्त्र शेवटच्या घरातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार आहे, हा विश्वास मला आहे आणि या विश्वासात तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. एखाद्या गोष्टीत विश्वास बाळगण्यापूर्वी त्यात आपली पॉवर वाढवावी लागते. सामाजिक, वैयक्तिक, ज्ञानाची आणि राजकीय मान्यतेची. आपण ती ताकद वाढवणार आहोत, किंबहुना वाढवायला सुरुवात केली. महाराष्ट्रात अत्यंत अशक्य वाटणारी बाब, UGC नियमानुसार अत्यंत मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी MIT, त्याच्या अंतर्गत आता तुम्ही MA करू शकताय आणि तुमच्या नावाच्या बाहेर नेमप्लेटवर MA इन ज्योतिषशास्त्र. तुम्हाला सगळ्यांना हे करायचं आहे. त्यासाठी आजचा दिवस खास आहे. आज आपण इथे लॉन्चिंगही करणार आहोत आणि इथे उपस्थित असलेल्या ज्योतिषप्रेमींसाठी, ज्योतिष अभ्यासकांसाठी, तुम्ही फक्त आज इथे उपस्थित आहात म्हणून तुम्हाला जर MA करायचं असेल तर त्यात तुम्हाला 5,000 रुपयाचं स्पेशल गिफ्टसुद्धा मिळणार आहे, डिस्काउंट. त्यामुळे त्या डिस्काउंटचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्यांनी तो नक्की घ्यावा.
तुमचं नाव दाराच्या बाहेर प्लेट लावावी, तुमचं नाव, त्याच्या खाली एम.ए. इन ज्योतिषशास्त्र. म्हणजे कोणतीही संघटना आली, कोणतेही विरोधक येऊन उभे राहिले तरी ते ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आणि हे आज महाराष्ट्रात शक्य झालं आहे आणि याच्यामागे आपल्या ऋषीमुनींचे आशीर्वाद आहे. वर्षानुवर्ष आपल्या अगोदरच्या पिढीने केलेलं हार्डवर्क आहे, गुरुवर्यांनी घेतलेले परिश्रम आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मला दिलेलं सहकार्य आहे. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.